खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि यावेळी कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडी देखील सुनावलेली आहे। दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचा ताबा आपल्याला मिळावा अशी मागणी एसआयटी कडून करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे कलम 302 प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती मकोका लावण्यात आलेला आहे। तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर केज कोर्टाने वाल्मिक कराड याचा एसआयटी कडे ताबा देण्याची मागणी मान्य केलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराड याच्यासाठी हा मोठा धक्का देखील आहे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीने त्याच्यावरती प्रोडक्शन वॉरंट जारी केलं आणि कोर्टाने ते मंजूरही केलं। त्यामुळे सीआयडीला वाल्मिक कराडचा ताबा देण्यात आलेला आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी बुधवारी त्याला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। यावेळी कराडच्या पोलीस कोठडीबाबत युक्तिवाद केला जाईल। त्यामुळे कोर्ट काय निर्णय देणार याकडे देखील लक्ष लागूनच आहे आणि त्या आधीच आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडलं ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर कोर्टामध्ये नेमकं काय घडलं त्यावरती आपण नजर टाकतोय। सरकारी वकिलांचं म्हणणं होतं कराडला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या। तर कराड यांचे वकील म्हणालेत विनाकारण सीआयडी कोठडी देण्याची गरज नाही, वाल्मिक कराड तपासाला सहकार्य करतायत। त्यानंतर सरकारी वकील म्हणाले कराडच्या सांगण्यावरून घुले आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये गेलेला। खंडणीसाठी फोन आल्यानंतर आवादा कंपनीचे कर्मचारी घाबरलेले होते। सरकारी वकिलांच्या या दाव्यावरती थेटपणे आता नेमकं काय बोलण्यात आलं होतं कराडचे वकील म्हणाले होते बातम्यांमध्ये कराड यांचं नाव आलं तर त्यावरून ते आरोपी कसे, त्यांचा हत्येच्या प्रकरणात काहीही संबंध नाही। आणखी 10 दिवस सीआयडी कोठडी कशासाठी हवी आहे असा प्रतिसवाल त्यांनी युक्तिवादादरम्यान उपस्थित केलेला होता। तर सरकारी वकील म्हणाले कराडची राज्यासह विदेशात अतिरिक्त मालमत्ता आहे का ती तपासण्यासाठी तसंच खून प्रकरणात त्यांचा संबंध आहे का याची चौकशी करण्याची गरज आहे। त्यामुळे 10 दिवस सीआयडी कोठडी देण्यात यावी असा दावा एका बाजूला सरकारी वकिलांनी केलेला होता। तर दुसरीकडे कराडचे वकील म्हणाले गेल्या 15 दिवसांपासून वाल्मिक कराड हे सीआयडी कोठडीत आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी हत्येशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं। मग पुन्हा एकदा सीआयडी कोठडीची मागणी का केली जाते आहे असा प्रतिसवाल कराड यांच्या वकिलांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती तर मग दोन्ही आरोपी 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत, मग तेव्हा दोघांची एकत्रित चौकशी का करण्यात आली नाही? वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसात त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा, पण आता वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची गरज नाही असं म्हणण्यात आलेलं होतं। तर वाल्मिक कराडचा ताबा त्यानंतर सीआयडी कडे देण्यात आलेला आहे। तर एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे, कशा प्रकारे दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आलेला होता त्यावरती तर आपण नजर टाकली। मात्र एका बाजूला मुक्का अंतर्गत त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मुक्का लागू करण्यात आल्यानंतर मात्र या घडामोडींना वेग आलेला आहे। आता प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती बुधवारपर्यंतची, कारण बुधवारी त्यांना हजर केलं जाईल आणि बुधवारी हजर केल्यानंतर मात्र काय नेमकी बाजू मांडली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच। याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी वाल्मिक कराडांचे वकील ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे तर आपल्याबरोबर असतीलच, मात्र या घडीला आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील देखील। रुपालीताई, आज जे घडलं ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं, अनेकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केलं, मात्र पक्ष म्हणून तुमची या संदर्भातली भूमिका काय आहे? पक्ष म्हणून या आधी सुद्धा आमच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं आहे की सरपंच देशमुख हत्येमध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही आणि हा सर्व यंत्रणा तपास करत असताना ते धागे दोरे मिळणं किंवा तपासाच्या दृष्टिकोनातून ज्यांच्या संशयित आहे किंवा आरोपींना कसं जेरबंद करायचं या सगळ्या गोष्टीचा तपास करण्यासाठी पोलिसांना फ्री हँड देण्यात आला होता। याच्यामध्ये सातत्याने आम्ही सरकार म्हणून पण सांगत होतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी सांगितलं होतं की कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही। परंतु विरोधक जे सातत्याने हा आरोपी आहे तो आरोपी आहे हे असं आहे कसं असतं, आरोप त्यांनी केले, विरोधकांनी केले किंवा आम्ही केले म्हणून कोणी आरोपी होत नसतं। तपास यंत्रणा काम करत असताना त्याच्यामध्ये जे जे दोषी तपासात प्राथमिकदर्शी दिसतात त्यांच्यावर ते गुन्हा दाखल होऊन ती कारवाई होते। त्याच्यामुळे आम्ही सांगितल्याप्रमाणे जे जे कोण याच्यात सामील असतील, जे जे गुन्हेगार आहेत त्यांना कोणालाही सोडणार नाही। आणि आज नाही, पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही सांगत होतो। आता ते सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला पटलं असेल
की महायुतीचा किंवा सरकार म्हणून या घडलेल्या गुन्ह्यामध्ये कोणालाही पाठीशी घालण्याचं काम हे सरकार करत नाहीये. यंत्रणेला मोकळीक दिलेली आहे आणि त्यांचा कसून तपास आणि जे जे कायदेशीर त्यांच्यावर गुन्हे लागू पडतात किंवा जे होतात ती सगळी प्रक्रिया म्हणजे आज मोकळ्या अंतर्गत कारवाई करण्यात आली ती केलेली आहे. त्याच्यामुळे कुणीतरी काहीतरी सरकारला कचाटे धरण्यासाठी आपल्या शहराचं वातावरण निर्माण करण्यासाठी जातीमध्ये भेद निर्माण करण्याची जी वक्तव्य आहेत त्या लोकांवर सुद्धा आम्ही सरकारला विनंती केली की तुम्ही गुन्हे दाखल करा. भयान परिस्थिती झाली आहे महाराष्ट्रामध्ये. माणूस माणसात राहिलेला नाही. समोर कोणी माणूस आले की जातीचं नाव घेऊन किंवा आडनावावरनं जातीचं ते निरीक्षण करून पुढे बोललं जातं. हे भयान आहे. हेही आटोक्यात आणणं सरकारने गरजेचं आहे. कुठल्या गुन्हेगाराला सोडू नये. जो समाज अशांत करतात त्या लोकप्रतिनिधींना पण सोडू नये. सर्वांवर संविधान प्रमाणे कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करून जेर बंद करणं गरजेचं आहे. बरोबर, ते बंद करणं गरजेचं आहे असं आपण एका बाजूला म्हणतात. या चर्चासत्रामध्ये आपल्याबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणे देखील आहे. बजरंगजी, मी आपल्याकडे येतो. बजरंग सोनावणेजी, वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळाली तर हत्या प्रकरणातही आता SITनं ताब्यात घेतलेलं आहे. काय तुमची पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? नाही, पोलीस यंत्रणेला तपासामध्ये जे जे आढळलं असेल त्याचाच एक भाग म्हणून आज पोलीस यंत्रणेने ही कारवाई केलेली आहे. बऱ्याच दिवसापासून पोलीस यंत्रणा मागील 15 दिवसापासून त्यांना तपासत होती आणि बाकी सर्व प्रकार हा 1-1.5 महिन्यापासून चालू आहे. त्याच्यात या तपासामध्ये पोलीस यंत्रणेला हे दोषी आढळले असतील म्हणून पोलीस यंत्रणेने कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे हा एक तपासाचा भाग आहे. आणि त्यांनी न्यायालयाने सुद्धा त्यांना न्यायालयीन कोठडी सुचवली खंडणीच्या याच्यामध्ये सुनावलेली. कारण पोलीस कोठडी मागितली होती पण त्यांनी न्यायालयीन कोठडी न्यायालयानं दिली. त्याच्यानंतर लागलीच SITनं ताबा घेऊन त्यांना मोकोका कोर्टामध्ये हजर केलं आणि तिथं येऊन त्यांना SITनं ताब्यात घेतलेलं आणि तिथून त्यांच्यावर मोकोका लागलेलं डिक्लेअर केलेलं आहे. बरोबर आहे. बजरंग सोनावणेजी, मी आपल्याकडे देखील येणार आहे. यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या स्वतः सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेत. सुषमाताई, आजच्या दिवसभरातल्या घडामोडी पाहिल्या. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेलं रणकंदन, ज्या प्रकारे विरोधकांनी आवाज उठवलेला होता त्यानंतर आता कुठेतरी कारवाई झालेली दिसतेय. या कारवाईबाबत तुम्ही समाधानी आहात का? आणि कारवाईची ही सुरुवात आहे की आता आपण सगळं काही अंतिम टप्प्यात आलेलं आहे असं समजायचं? नाही, एक दोन गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत या सगळ्यांमध्ये. आज जेव्हा ऑनरेबल कोर्टाच्या समोर आर्ग्युमेंट झालेलं आहे तेव्हा त्या आर्ग्युमेंटमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या पुढे आलेल्या होत्या. त्यामध्ये एक गोष्ट जी आरोपींच्या वकिलांनी मांडली होती की आमचे आरोपी स्वतःहून हजर झालेले आहेत, सबब ते तुम्हाला तपासामध्ये कधी सहकार्य करणार आहेत. आणि त्यावर सरकारी वकिलांनी जेव्हा सांगितलं की आम्हाला कोठडी वाढवून पाहिजे, तेव्हा तुम्हाला कोठडी कशासाठी वाढवून पाहिजे? 14 दिवसात तुम्ही काहीच प्रोड्यूस करू शकला नाही. जर 14 दिवसात तुम्ही काहीच प्रोड्यूस केलं नाही तर पुढच्या काळात तुम्ही काय प्रोड्यूस करणार आहात? असा हा सगळा जो युक्तिवाद होता तो युक्तिवाद चालू होता. मी जरा लोकशाहीच्या माध्यमातून अजून एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. मोका लावलाय हे ठीक आहे, परंतु आता खरी परीक्षा पुढे आहे की हा मोका सिद्ध करण्याची. कारण मोका लागल्यानंतर तो सिद्ध होण्यासाठी सुद्धा 6 महिन्याच्या पर्यंत आपण चार्जशीट थांबवू शकू. 6 महिन्यानंतर चार्जशीट दाखल होईल. त्यावेळेला तो सिद्ध होईल का? कारण सिद्ध होणं हे फारच आपल्याकडे जिकिरीचं काम झालंय. कारण एवढे सगळे पुरावे सकृतदर्शनी सगळ्या गोष्टी दिसतात तरीही अजून PMLA ऍक्ट नुसारची कारवाई झालेली नाही, हे कृपया समजून घ्या. दुसरी गोष्ट अशी की मला अजिबात काही पोलिसांचं कौतुक वगैरे याच्यात काही वाटत नाहीये. कारण क्लिअर कट काल धनंजय देशमुख आंदोलन करतात आणि त्याच्यानंतर आज कारवाई होते. याचा स्पष्ट अर्थ आहे की पोलिसांनी फार काही याच्यामध्ये काम केलंय असं अजिबात वाटत नाही. आजच्या आर्ग्युमेंट मध्ये सुद्धा ते स्पष्ट झालेलं आहे. आर्ग्युमेंट मध्ये जेव्हा क्लिअरली सांगितलं गेलं की 14 दिवसात तुम्ही काहीच प्रोड्यूस करू शकलेला नाही, याचा अर्थ पोलिसांनी तपासाचं काय म्हणजे हाल करून ठेवलेत हे कळू शकतं आपल्याला. पण इथे अजून एक गोष्ट महत्वाची नमूद केली गेली पाहिजे की भाजपाचे आमदार सुरेश धस जे खूप सगळ्या सभा संमेलनांमधून पुरावे आहेत माझ्याकडे हे सांगताहेत, त्यांनी त्या पुराव्यांचं शपथपत्र दिलं पाहिजे. कारण जोपर्यंत ते शपथपत्र येणार नाही तोपर्यंत पुरावे आहेत हे सिद्ध होणार नाही. आणि पोलिसांकडून पुरावे येतील ही अपेक्षा करणं व्यर्थ आहे. कारण पोलिसांकडे पुरावे नाहीत म्हणून तो गुन्हा दाखल झाला नाही ना.
तर त्याच्यामुळे या सगळ्या कामगिरीवर आम्ही खुश आहोत का वगैरे. अजून एक गोष्ट, लेट मी करेक्ट यू सर, की आपण जे म्हणताय या सगळ्या प्रकरणात सगळ्यात जास्त जर कोणी मांडणी केली असेल तर ती भाजपच्या आमदारांनी केली. सो भाजपच्या आमदारांना हे प्रश्न जास्त विचारणं संयुक्तिक ठरेल. कारण आता जे काही मराठा ओबीसी करण करण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे, मला वाटतं तो अतिशय वाईट आहे आणि तो करण्याचं काहीच कारण नाही. कारण ओबीसीच्या लोकांना सुद्धा वाटेल की होय, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्यायच मिळायला हवा. आता जर कुणी तोतया ओबीसी पुढारी वगैरे उभं करत असेल तर यांना कुणीही ओबीसी नेता म्हणणार नाही. मी ओबीसी आहे, इकडे रुपालीताई ओबीसी आहेत. त्यामुळे ओबीसीचं काम कोण करू शकतं? सामाजिक कारणामध्ये ओबीसीचे नेते बबन तायवाडे यांच्या इतकी माहिती कोणाला असणार नाही. राजकारणामध्ये भुजबळ साहेब ओबीसीचे नेते होऊ शकतात, पण कुणीतरी एक प्यादे जर असे लिंबू लोक उभी केले तर त्यांना कोणी ओबीसीचा नेता बिता म्हणायला तयार नाही. हा, मीडिया मेड असेल, मीडियाने जर त्यांना तसं प्रेझेंट करायचं ठरवलं असेल तर तो भाग मात्र अलहिदा आहे. बरोबर आहे. माध्यम आपली भूमिका योग्य रीतीने बजावण्याचा प्रयत्न करत असताना कुणालाही तयार करणं म्हणा किंवा कुणालाही संपवणं हा त्यामागचा खरं तर हेतू कधीही नसतो. रुपालीताई, मी आपल्याकडे येईन या संदर्भामध्ये. रुपालीताई, एका बाजूला समाधान किंवा पोलिसांचं कौतुक करण्यासारखं काहीही नसल्याचं सुषमाताईंनी अगदी स्पष्टपणे सांगितलं, कारण त्यामध्ये असलेल्या त्रुटी त्याच्यावरती देखील त्यांनी बोट ठेवलेलं आहे. एका बाजूला तुम्ही म्हणतात न्याय मिळवून दिला जाईल आणि प्रकरणासंदर्भामध्ये राजकारण सुरू असताना मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असलेलं कुटुंब, त्याची वाढत चाललेली जी संपूर्ण प्रतीक्षा आहे त्याला कोण नेमकं कारणीभूत आहे? आणि एका बाजूला तुम्ही म्हणतायत की चला, सरकार जर तत्परतेने हे सगळं काही करत असेल तर लागणारा कालावधी तरी आता कमी केला जाईल का? फास्ट ट्रॅकमध्ये जाऊन कुठेतरी संपूर्ण प्रकरण समोर येऊन आकाचा आका वगैरे जे भाजपच्या नेत्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले होते त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देखील सरकार देऊ शकणार आहे का? विशाल दादा, अजून एकच सेकंड घेते मी आणि रुपालीताई आपण बोला. आणि आता ते आका असा जो शब्द वापरला तर मला असं वाटतं की रुपालीताई त्याच्यावर कदाचित बोलू शकणार नाहीत. त्यामुळे मी हे बोललंच पाहिजे आणि धाडसाने बोललं पाहिजे. कारण काय आहे की त्या सत्ताधारी पक्षाच्या सोबतच्या घटक पक्षाच्या त्या प्रवक्त्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर अजिबात प्रश्न उपस्थित करणार नाहीत. पण आका आणि आकांचे आका ही जी मांडणी केली जाते सुरेश धस यांच्याकडनं, तर मला वाटतंय की त्याच्यात शिक्षा व्हावी की न व्हावी, कारवाई करायची की न करायची, याचं सर्वस्वी जो कंट्रोल आहे, जो फायनल कंट्रोल आहे, तो या सगळ्या समस्त आकांचे सरताज असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे. सो काय फडणवीस साहेबांची ती इच्छा आहे का, हे जास्त महत्वाचं. रुपालीताई उत्तर देतील ना परखडपणे? रुपालीताई, येस, मुळामध्ये मी तुम्हाला परत सांगते की कायदा आणि संविधानाने कोणीतरी हिंदू आहे, कोणीतरी मुस्लिम आहे, कोणतरी ख्रिश्चन आहे, कोण मराठा आहे, कोण वंजारी आहे, कोण धनगर आहे, कोण माळी आहे, अजून ज्या काही आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जातीत त्याच्यानुसार शिक्षा ठरवली जात नाही. लिगल प्रोसिडिंग, तुम्ही सुरुवातीला म्हणलात की आरोपीचे वकील सिद्धार्थ ठोंबरे, वकिलांना माहिती आहे की तिथे कुठलेही म्हणजे तिथे संतोष देशमुखांची सरपंच म्हणून हत्या झाली किंवा कुणाची हत्या होऊ दे, त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. ते होत असताना तो पोलिसांचा पोलीस ही यंत्रणा तपास करत असते. जर तुम्ही जे आता दाखवताय, कारण का मी टीव्ही बघितलेला नाही दिवसभर म्हणून सांगते की तुम्ही जे दाखवताय की आरोपीच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं की बाबा 15 दिवसापासून आरोपी तुमच्या ताब्यात आहे, 15 दिवसात तुम्ही काय तपास केला? मग आता सुषमाताईंना मला विचारायचंय की पोलिसांना काही मिळालंच नाही. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की एकतर काहीच घडलेलं नाही म्हणून पोलिसांना काही मिळालेलं नाहीये आणि म्हणून पोलीस कोर्टामध्ये दाखल करू शकलेले नाहीयेत. मग आता विरोधक बोलतायत, विरोधकांना हे आरोपी बनवायचे XYZ किंवा कोणी बनवायचे असतील, त्याच्यासाठी त्यांनी पुरावे तयार करायचं असं विरोधकांचं म्हणणं आहे का? विरोधकांनी माझं स्पष्ट म्हणणं आहे, विरोधक तपासामध्ये हस्तक्षेप करण्याचा अडथळा निर्माण करत आहेत. याच्यामध्ये आम्ही 10 वेळा सांगितलं, मी सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून की कोणालाही सोडणार नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले, उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे. पण विरोधकांचं काय झालंय? नाही तुम्ही म्हणजे उद्या मी म्हणायचं नाही सुषमा अंधाऱ्यांना तुम्ही आरोपी करा, काही झालं तरी नाही रुपाली पाटील ठोंबरेंना तुम्ही आरोपी करा. का आरोपी करा? त्यांचा यथाकथित तपासामध्ये कुठला संबंध आलेला आहे का? त्याचा तपास तुम्ही करून दिलेला आहे का? चार्जशीट पुढे मागे होते, आरोपींना शिक्षा देण्यासाठी
कसून तपास झाला पाहिजे, ती चार्जशीट तशी तयार होते आणि तेव्हाच आरोपींना शिक्षा मिळते. उद्या समस्त जरी सगळे म्हणले की जे हत्यामध्ये सापडले त्यांना जागेवर फाशी द्या, तर तसं कायद्याने होत नाही. मग असं करावं लागेल, विरोधकांनाच एक कोर्ट काढून द्यावं लागेल आणि त्यांना ज्यांना फाशी द्यायची, ज्यांना सोडायचे, ज्यांना आत घ्यायचे, ते त्यांनी तो कोर्ट स्वतः कंडक्ट करून चालू करावं. दुसरा माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीयेत बोलायला की प्रत्येक जर गोष्ट विरोधक सांगणार असतील की हा आरोपी आहे, हा असा आहे, हा तसा आहे, मग कोर्ट आणि पोलीस यंत्रणा कशासाठी आहेत? बंद करून टाका, बंद करून टाका ते सगळ्या गोष्टी. संतोष देशमुखांच्या मारेकरांना सोडणार नाही हे 10 वेळा सांगून सुद्धा काही जर राजकीय लोक आपली पोळी भाजत असतील आणि त्याच्यावरनं जर कायदा फिरवण्याचा किंवा कायद्याचा विषय हा दबावाने नाही चालत, राजकीय पोळी भाजून काय मिळणार मात्र त्या ठिकाणी रुपालीताई? राजकीय पोळी भाजून मिळणार एक लक्षात घ्या. वाल्मिक कराड यांचे तुम्ही जर बघितले तर त्यांच्याशी जे मगाशी आपला आवाज रुपालीताई आमच्यापर्यंत येतो, तुम्ही बोलू शकता. कदाचित त्यांच्याशी संपर्क तुटलेला असेल, पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधूयात. सुषमाताई, मी आपल्याकडे येईल. वातावरण हे आहे की एका बाजूला तपासासंदर्भात आपण चर्चा करतोय, तिकडे मात्र बीड असेल, परळी असेल, सगळीकडे तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळतं. आणि सुषमाताई, याच निमित्तानं एक प्रश्न उपस्थित होतो की आजही या क्षणाला आत्मदहनाचा प्रयत्न कराड यांचे समर्थक ज्या वेळेला करताना दिसून येतात, त्यावेळेला नेमकं काय समजावं, ही परिस्थिती कशी हाताळायला हवी आहे? कारण संक्रांतीचा सण आहे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला म्हणण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी असलेली जी शांतता पाहायला मिळते, कुठेतरी त्याला गालबोट लागताना दिसतं. त्यांचे समर्थक स्वतः आत्मदहनाचा प्रयत्न करताना दिसून येतात. अशा वेळेला काय करावं? मी रुपालीताईंच्या काही मतांशी सहमत आहे. त्या जेव्हा म्हणाल्या की अशा पद्धतीने दबाव आणून काही होत नाही, जसा इकडून दबाव आणून काही होत नाही, तसा आरोपीच्या बाजूने सुद्धा दबाव आणून काहीच होत नाही. हे कृपया ते समजलं पाहिजे. परंतु आता ज्या राजकीय वातावरण कोणाला तापवायचं असेल तर ते तापवत राहतील. मात्र पुन्हा एकदा जर रुपालीताई जुळले असतील तर त्यांनाही हे कळलं पाहिजे की तुम्ही जेव्हा म्हणता की राजकारण करायचंय का, तर राजकारण कोण करते? तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की याच्यात राजकारण भारतीय जनता पार्टी करते. मी कालही माझ्या ट्विटमध्ये सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीसाठी संतोष देशमुख साहेबांची हत्या ही इष्टापत्ती वाटत आहे का, किंबहुना ते त्याला इष्टापत्ती म्हणून हँडल करण्याचा प्रयत्न करतायत का? कदाचित देवेंद्रजींना एक एक्झाम्पल सेट करायचं म्हणून ते गुन्हा दाखल करतीलही, हे मी माझ्या कालच बोलले होते. त्यानुसार आज गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु त्याच्या आधी जी सगळी सामाजिक वीण आहे ती उसवली पाहिजे, तहस-नहस झाली पाहिजे. व्यवस्थित मनोज जरांगे बॅकफुटला जाऊन भाजप मधलाच एक नेता प्रस्थापित झाला पाहिजे. सगळे स्कोर व्यवस्थित. राजकीय स्कोर सेटल केले जातात असं आपलं म्हणणं आहे. मी यावेळेला बजरंग सोनवणे यांच्याकडे. बोला ताई, आपला आवाज येतोय आता. याच्यात कुणाही राजकारण करण्याचं काहीच कारण नाहीये, कुणी काही बोलायचंही काही कारण नाहीये. गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे. आणि मी वारंवार असं सांगते की याच्यात कुणी जात आणि धर्म सुद्धा आणण्याचं काही कारण नाही. इव्हन मला असं वाटतंय की आज वाल्मिक कराडांची पत्नी सुद्धा म्हणाली की मी स्वतः मराठा आहे ना, त्यामुळे मराठा ओबीसीचा काही विषयच नाहीये इथे. त्याच्यामुळे ती आता ओबीसीच्या नावाखाली जे कोणी लिंबू टिंबू उभे राहतात त्यांनाही ते कळलं पाहिजे की अशा पैशापासून गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे म्हणून. आणि कायद्याने गोष्टी हाताळल्या जात आहेत. परंतु जेव्हा तुम्ही विरोधकांनी राजकारण करू नये असं म्हणताय, त्यावेळेला ते राजकारण हे भारतीय जनता पार्टीकडून होतंय, हे कृपया समजून घ्या. रुपालीताई, हे कृपया समजून घ्या की आरोप करणारे सुरेश धस भाजपाचे आमदार आणि आमच्यावर अन्याय होतोय असं म्हणून जे ओबीसीचे कोणी प्यादे उभे केले जातात तेही भाजपचेच हस्तक असतात. त्यामुळे भाजपला खरंच, आणि जेव्हा देवेंद्रजी म्हणतात, मी वारंवार एकच वाक्य उच्चारते की बीड हा लॉलेस झोन आहे. तो लॉलेस झोन कुणामुळे झाला? देवेंद्रजींमुळे झाला. गेल्या 10 वर्षातला 2.5 वर्षाचा अपवाद वगळता 7.5 वर्ष देवेंद्रजीच आहेत ना गृहमंत्री. आणि या सगळ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या आकाबाकांचे सगळ्यांचे सरताज स्वतः देवेंद्रजीच आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची ही जबाबदारी आहे. त्यामुळे आणि मला तर उलट असं वाटतंय की आता गरज सुरो वैद्य मरो, देवेंद्रजींना किंवा भाजपाला कालही म्हणाले अमित शहा की आम्हाला फक्त एकच पक्ष दिसणार आहे.
एकच पक्ष असणार आहे, तो भाजपा. म्हणजे आता अजितदादांच्या पक्षाला सुद्धा गुंडाळण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. रुपालीताई, उघडपणे कदाचित तुम्हाला बोलता येत नसेल, तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहात म्हणून तुम्ही बोलू शकत नसाल, पण हे कटू सत्य मान्य करावं लागेल की तुमच्यासाठीचा ट्रॅप हा भाजपने तयार केलाय. योगायोगाने त्या ट्रॅपला अनुकूल घटना बीडमध्ये घडतायत, त्याला कोण काय करणार आहे? बरोबर आहे. अनुकूल घटना जर बीडमध्ये घडत असतील तर सगळेच राजकीय पक्ष त्यासाठी जबाबदार नाही का ताई? रुपालीताई उत्तर देतील, मग मी आपल्याकडे येतो. मी तेच सांगते आणि मी का स्पष्ट नाही बोलणार. जे सुषमाताई आता सांगतायत की हा ट्रॅप कुणी लावला, काय लागला. आम्ही महायुतीत जरी असलो तरी मुख्यमंत्री साहेबांना आम्ही बोलायचो किंवा हा ट्रॅप लावलाय. आता हे सुषमाताईंनी स्वतःच म्हणणं सांगितलेलं आहे. आम्ही आमच्या राष्ट्रवादी एनसीपीचं म्हणणं त्याच वेळी सांगितलेलं आहे. किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर जो काही ट्रॅप लावलाय, आज कुठलाही कुणी ट्रॅप लावला, कोणताही पक्ष संपत नसतो. ना एनसीपी संपू शकतो, ना सुषमाताईचा पक्ष संपू शकतो, ना मोठ्या साहेबांचा पक्ष संपू शकतो. हे काय, हे पुन्हा सांगते की हत्या झाली, हत्येच्या याच्यावर राजकीय सर्वच पक्षातले, मी म्हणतच नाहीये की विरोधकांबरोबर महायुतीतले आमचे धस म्हणून जे आहेत ते सुद्धा याला कारणीभूत आहेत, ते सुद्धा हे करतात. मग तेव्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या गोष्टी सांगितल्या की त्यांनी तंबी द्यायची त्यांना. आम्हाला धस यांना उत्तर द्यायला म्हणजे उद्या नाही. पण मग रुपालीताई, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला मिळायचा न्याय हा बाजूला राहतो, वाल्मिक कराड आणि मग त्याचा आका याकडे लक्ष वेधलं जातं असं नाही का वाटत? ऐका ना, तसं लक्ष वेधण्यासाठी धसांनी जे जे स्टेटमेंट केले, आकाचा आका, त्याच्यानंतर मुन्नी, मग सुन्नी, मग मी हे बोललोच नाही, मग त्यांचा दम काढला, मग म्हणले 2 बायका ठेवतो आणि मला एवढी पोरत. म्हणजे ही अत्यंत निर्लज्ज आणि बेजबाबदार लोकप्रतिनिधीची वक्तव्य. परंतु ते बोलले म्हणून तपास थांबलेला नाहीये. तपास त्यांच्या योग्य कायदेशीर दिशेने चालू आहे. पण मीडियावर ज्या पद्धतीने या लोकप्रतिनिधी ट्रायल चालवतात की तपास असाच झाला पाहिजे, असंच केलं पाहिजे, ते कायद्याने शक्य होत नाही. म्हणून मी मगाशी बोलले की आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला ट्रॅप लावण्याची गरज काय, आम्हालाही तेवढं कळतं. जर जो काही विषय असेल, याच्यात राजकीय आणण्याचा काहीच संबंध नाहीये. सुषमाताई, कुठेतरी आता ज्या वेळेला अशा प्रकारचा दबाव निर्माण होतो तेव्हाच काही केसेस जे आहेत ते पुढे येतात आणि त्या कराव्या लागतात. सुषमाताई, रुपालीताईंना फक्त मला एकच वाक्य सांगायचंय. विचारा. रुपालीताई, मला फक्त एकच वाक्य सांगायचंय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, असं जेव्हा मंत्री पंकजा मुंडे यांना विचारलं तेव्हा पंकजा मुंडे असं म्हणाल्या की धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकता म्हणून घ्यायचा की नाही, हा प्रश्न अजितदादांचा आहे. बघा वाक्य काय आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकता म्हणून घ्यायचा की नाही, हा प्रश्न अजितदादांचा आहे. म्हणजे पंकजा मुंडे या त्यांच्या बहीणबाई आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी सुद्धा काय पद्धतीने ते स्टेटमेंट आणि त्या 5 वर्षात त्या बहीणबाई जरी असल्या, तुम्हीही बहीण आहात, तुम्हीही बीड शहरामधले राहणारे आहात. या राजकीय याच्यामध्ये धनंजय भाऊ असतील, पंकजाताई असेल, धस असेल, इतर सगळे नेते आहेत, बजरंग अप्पा असतील, हे सगळे लोकप्रतिनिधी, त्यांची पार्श्वभूमी आणि इतिहास बघा ना. तुम्ही ते कायद्यामध्ये नाही ना आणू शकत. आता पंकजाताई या भाजपच्या आहेत, त्या जरी त्यांच्या धनुभाऊच्या बहीण असतील तरी भाजपच्या आहेत. पंकजाताईला कुणी मंत्रीपद दिलं? भाजपने दिलं. धनंजय मुंडेंना कुणी दिलं? तर अजितदादांनी दिलं. त्याच्यामुळे जे आरोप होत आहेत त्यांच्यावर की भाजपवाल्यांनी गेम लावलाय व्यवस्थित, मी हेच सांगते तुम्हाला. काय गेम? पण आमच्या धनंजय भाऊनी राजीनामा देऊ नये आणि या मताचे आम्ही आहोत आणि आम्ही अजितदादा स्वतः म्हणलेत जर कोणते पुरावे असतील तर द्या, मग राजीनामा घेईल. आता तुम्हाला सांगते सिच्युएशन कशी आणली, मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी नैतिकतेचा विषय आणला. मग मंत्र्यांनी नैतिकता कधी वापरायची, अहो त्याचेही वेगवेगळे क्लॉज आहेत. कुठलाही विषय कुठेही लावून त्या राजीनामा. धनंजय मुंडेंनी कुठल्याही खात्यामध्ये भ्रष्टाचार केलेला नाहीये, त्यांना किंवा त्या तपासामध्ये ते अडथळाही आणत नाहीये. मग एखादी हत्या जी घडलेली आहे सरपंच देशमुखांची, त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग कुठं आहे की विरोधात नाही तर डर कशाला? आता बरोबर आहे ना, कर नाही तर डर कशाला? उद्या जर त्यांनी राजीनामा दिला तर हे विरोधक म्हणणार आहे कुठेतरी पाणी मुरतय म्हणून राजीनामा दिला, नाही दिला
तर मग आंदोलनं करायची, दबाव आणायचा. मग एका समाजाने केलं की दुसरा समाज उठतो, दुसरा समाज आला की तिसरा आला. आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असून सुद्धा हे कसं काय घडून आणू शकतो? आज बीड शहर महाराष्ट्रात केवढं मोठं बदनाम झालंय, तुम्ही त्याचा माहिती घ्या. आज इतर माध्यमांवर अक्षरशः मराठा असतील, वंजारी असतील, धनगर माळे असतील, जाती जातीवरनं तिथे भेद निर्माण झालेत, शहर अशांत झालेलं आहे. याला जबाबदार कोण आहे? ही जबाबदारी कोण पार पाडणार आहेत? याचाही विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. दोन पार्ट आहेत, कायदेशीर प्रक्रिया तपास हा वेगळा भाग आहे आणि राजकीय लोक त्याचा काय फायदा घेतात, त्याच्यामुळे शहर किती दूषित होतंय, किती अशांत होतंय, हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत. मला आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. सुषमाताईंची वेळ देखील संपत आलेली आहे. जाता जाता सुषमाताई, मला आपल्याला हे विचारायचं आहे खरं तर, की कुठेतरी राजकारण आपण बाजूला ठेवूयात. बुधवारचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असेल आणि या पुढचा तपासाचा आणि तपासाची संपूर्ण असलेली दिशा ही कुठल्या दिशेने असायला हवी, जेणेकरून वेळेमध्ये न्याय निवाडा व्हायला पाहिजे आणि देशमुख कुटुंब ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे त्यांना तो न्याय योग्य वेळेला मिळायला हवा. आता राजकारण बंद, सर्व पक्षीय नेत्यांनी आपापलं काय करायचं किंवा राजकीय स्कोरही सेट केला असेल, मात्र पुढची प्रतीक्षा आहे ती न्यायासंदर्भातली. सुषमाताई, आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. संक्रमण काळा एक नव्या संक्रमणाला सुरुवात होते. महाराष्ट्रात सुद्धा जो हा गचाळपणा चाललाय किंवा एक पातळीहीन राजकारण चाललंय, ते लेवललेस पॉलिटिक्स बंद झालं पाहिजे आणि निश्चितपणे काही सकारात्मकतेच्या दिशेने पावलं टाकली पाहिजेत. बट ऍट द सेम टाइम, इफ यू आर आस्किंग मी अबाउट इन्व्हेस्टिगेशन की हा तपास कसा झाला पाहिजे, तर मला असं वाटतंय की एवढ्या सगळ्या अमाऊंट जेव्हा दिसतात त्यावेळेला निश्चितपणे जे सुप्रियाताईंनी जी प्रेस घेतली ती फार महत्वाची होती आणि सुप्रियाताईंनी जे काही तारखा सांगितल्या होत्या की हे सगळं जर त्याच वेळेला झालं असतं तर कदाचित आज संतोष देशमुख हयात राहिले असते. सो पीएमएलए ची ऍक्शन अजूनही का झाली नाही? मनी लॉन्ड्रिंगच्या नुसारची जी ऍक्शन आहे ती ऍक्शन होणं, ईडीने त्याची दखल घेणं हे सगळं अपेक्षित होतं, पण ते अजूनही झालेलं नाही. आणि हे विशेष आहे की एसआयटी मधले अधिकारी जर बदलावे लागत असतील तर ही गृह खात्यासाठी अत्यंत नामुष्कीची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की जर देवेंद्रजींना खरंच सकारात्मक राजकारण करायचे आणि निश्चितपणे एक एक्झाम्पल त्यांना सेट करायचं असेल तर ते एक्झाम्पल त्यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देऊन करायला हवं. बाकी आपल्याकडे एक असं कायदा असं सांगतो की 99 दोषी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. त्यामुळे दोषी कोण, निर्दोष कोण, काय काय जे असेल ते सरकारने शोधून काढावं. पण सरकारने इथे लोकांची डोकी फुटतील आणि जाती जातीत भांडणं लागतील आणि देवेंद्रजी मात्र त्याच्या हात शेकत मजा घेतील, ही मजा घेणं त्यांनी थांबवलं पाहिजे. ही आमची आजच्या मकर संक्रांती निमित्त देवाभाऊंना विशेष विनंती असेल. बरोबर आहे, या विनंतीचा मान ठेवला जाईल अशी अपेक्षा करूयात. जाता जाता एका वाक्यात रुपालीताई आपलं म्हणणं मांडतील. मी पुन्हा सांगते की सुषमाताईंनी फार मोठं कायद्यातलं सांगितलं की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका दोषीला शिक्षा होता कामा नये. हे कायद्याचा मोठा एक नियम आहे आणि हा तपास खूप चांगल्या पद्धतीने पारदर्शक आणि जेवढा चांगला होईल तेव्हा ती चार्जशीट होणार आहे. फास्ट ट्रॅकवर ती केस चालवावी आणि सरपंच देशमुखांच्या हत्येतील गुन्हेगारांना तिथे त्या गुन्हेगारांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. याच मकर संक्रांतीच्या वेळेला एक लक्षात घ्या, हे समोर जे त्यांच्यावर मोका लावू द्या, कारण का गुन्हे दाखल झाल्यानंतर ते सिद्ध व्हावे लागतात आणि त्याचा तपास होणं फार गरजेचं आहे. त्यांनी एसआयटीचा विषय काढला. या पोलीस खात्यामध्ये कोण कुणाशी संबंधित आहे आणि त्यांना जर समजा त्या खात्याने एसआयटी मध्ये दिले तर त्यांच्या या आधी सुद्धा हे प्रकार होत होते, परंतु त्याचा अर्ज दिल्यानंतर ती यंत्रणा चेंज करत होते. आता एवढंच आहे की 21व्या शतक आहे, दुसऱ्या मिनिटाला मीडियावर बातमी येते, मीडियाला बातमी आल्यानंतर ते फोटो दाखवले जातात आणि त्याची दखल घेऊन जर गृह खाते ते त्यांचा संबंध असलेल्या जर त्यांच्या लक्षात निष्पन्न होते म्हणल्यानंतर त्यांनी ती कमिटी बदलली. इट्स अ प्रोसेस. ती करायला सुद्धा सरकार म्हणून तेवढा दम लागतो, तेवढी ती स्वीकार. रुपालीताई, आपली सगळ्यांची अपेक्षा आहे की राजकीय स्कोअर कुठेही सेट न करता योग्य रीतीने होणारा तपास आणि आता बुधवारपर्यंत आपल्याला सगळ्यांना वाट पाहायचीच आहे, कारण कोठडी संदर्भातला निर्णय देखील बुधवारी घेतला जाईल. तुर्तास आमच्याबाबत जोडला गेला होता. पुढच्याही काळामध्ये तुम्ही न्यूज प्लॅनेटमध्ये आमच्यासोबत असणारच आहात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.